तुम्ही प्राथमिक शिक्षक आहे सर. हा एक मिनिट. आलो. काय म्हटलं? हे प्रौढ साक्षरता वर्ग तपासायला साहेब येणार आहे. अरे मग आता कुठून आणू मी हे म्हातारे कुतारे? ऐका ना. हो हॅलो. हो नाही मी करतो काहीतरी ॲडजस्टमेंट करतो. सांगा सर. पोरं घरी पाठवले. आता ते प्रौढ साक्षरता अधिकारी येणार आहे तपासायला. आता मी कुठून आणू म्हातारे कुतारे? हावसाबाई. कशाला आलायस? रात्री येता का म्हटलं? यावयात हो तसं नाही. हो शाळेत जे मोठे साहेब येणार तुम्ही या ना पटकन या ना. बसा ना 2 मिनिटं. मी सांगतो तुम्हाला नंतर. गाडवे पाटील. हॅलो मास्तर. काय काम काढलं एवढ्या रात्रीचं? हा कोण आहे? हा कंदिलाचा स्टँड आहे. कंदील त्याला सोबत घेऊन आले. गावात एकट्याकडेच कंदील आहे. म्हणजे त्याला घेऊन जावं लागतंय रस्ता दाखवण्यासाठी. तुम्ही कसले पाटील? तुम्ही कंदील घ्यायचा नाही एखादा? आमच्या घरी इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर लाईट आहे का त्याला? चालायचं आहे का असा इन्व्हर्टर? लाईट नसली म्हणून काय झालंय? इन्व्हर्टर आहे ना. त्याच्यात हल्ली पाणी पण थंड होतंय. तो फ्रीज असतो. आप्पा माझं काय म्हणणं आहे 2 मिनिटं मला थोडी मदत करा. मी काय म्हणतो तुम्ही येता काय शाळेत बसायला? मी काय म्हणतो शाळेत पोरं असतील आपण घरीच बसू की. अरे तसं नाही. हो असं म्हणजे शाळेत म्हणलं शिक्षणासाठी बसणार काय म्हणलं थोड्या वेळ असं. मी नाही बसणार. लय झोप यायला. ऐका ना 2 मिनिटं. नाही रे नाही. जाऊ दे आता तुमची इच्छाच नाही म्हणल्यावर काय. तशा हौसाबाई आल्या होत्या. हौसाबाई हाय वय. चल की मग कुणी अडवले. चले हौसे. हे कुठे गेले? व्हॉट्सअप. बरी असतो. ऐका ना ते कुठे गेले ते कान फाटे? मी काय म्हणतो शाळेत बसा. नको शाळेत कसं दिसेल ते इथेच बसतो कुठे? तिकडे तसं नाही. हो अरे शाळेत कसं बसायचं आता तुम्हाला कळतं का? तसं नाही. हो शाळेत शिकायला शिकायला. अरे उलट बोला ना. त्यांना सांगा विकायला बोला. विकायला. एक मिनिट मास्तर मला एक सांगा. नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा? नाही काय झालं माहितीये काय आज ना शाळा तपासायला साहेब येणार आहे. हे म्हणजे प्रौढ शिक्षण वर्ग आहे. नाही आम्ही अजिबात इथं बसणार नाही. चले दाखव रस्ता. ऐका ना असं करू नका. माझं ऐका. मी काय म्हणतो तुम्ही ना 1 तासभर बसा फक्त. साहेब येऊन गेलेत ना का मग नंतर ना आपण तमाशा ठेवणार आहे. मतलबी बहिर आहे रे हा माणूस. नाही तुम्ही चांगलं प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे शाळेत जाणं गरजेचं आहे. शिकणं गरजेचं आहे माणसाला. तमाशाचं नक्की आहे ना. नक्की शाळेत गेलंच पाहिजे आपल्याला. जायलाच पाहिजे. हे बघ ऐका शांतता ऐकून घ्या. साहेब येतील की तुम्हाला प्रश्न विचारतील का बाबा हे शाळा चालते का? तुम्ही काय सांगणार? आम्ही सांगेन ना शाळा चालत नाही. आम्ही चालत शाळेजवळ जातो. बरोबर आहे. तसले सांगा तुम्ही शाळेत चाल. म्हणजे आम्ही रोज शाळेत येतो. हे जे शिक्षक आहे म्हणजे मी हे आम्हाला खूप मन लावून शिकवतात आणि यांची खूप श्रद्धा आहे आमच्यावरती. ते होईल ना. ते तमाशाचं पडलंय सगळं. नमस्कार. अरे बाई उद्या सुरू. घ्या एखादं नाच. घ्या गप्पा बसा बाई. हो द्या का तिला? हा बाई होऊ द्या. बडी बाप्पा लावणी. काय हे चाललं? लावणी काय बोलताय ते? नाही आम्ही शेतीविषयक शिकवतो ना मॅडम. शेतीविषयक क्लास चालू आहे म्हणून ते लावणी चालू आहे. तुम्ही गेल्यावर ना यांना कापणी शिकवणार आहे. मी अशी कापणी शिकवणार आहे ना. जबरदस्त कापणी. फार हुशार पोरं आहेत मॅडम. चांगला रिस्पॉन्स एकदम. मी लावलाय काय? रिस्पॉन्ड पावडर. तिथपर्यंत वास गेला. रिस्पॉन्स नाही रिस्पॉन्स म्हणजे नाही इंग्लिश शब्द राहतो तो. म्हणजे रिस्पॉन्स भात, रिस्पॉन्स बिर्याणी, रिस्पॉन्स कोलीवाडा. तसं ते समुद्रात असतं नाही का रिस्पॉन्स असं असतं. एक मिनिट. नाही रिस्पॉन्स नाही रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. मला पण द्या. कुठल्या देवाचा आहे? काय तीर्थप्रसाद. तीर्थप्रसाद नाही हो प्रतिसाद. फारच आवडते मुलांना शाळा वाटतं. आपण आता बघूया की तुम्हाला सगळ्यांना नेमकं काय काय येतं. तर आता आपण थोडी चालेल.
माझ्या येईल म्हणजे एक मूड येतो. थोडी थोडी परीक्षा घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. असं होय तर आता मी तुमच्यापैकी कोणाकोणाला घड्याळ येत आहे हे बघणार आहे. वा, वा. आता पहिला प्रश्न असा आहे, जर छोटा काटा 12वर असेल आणि मोठा काटा सुद्धा 12वर असेल तर काय म्हणाल? गड्या फालतोय काय? घड्याळ फालतोय ना इथं माझ्या घड्याळात 9चा आकडा दाखवायला लागलाय आणि यांचं 12चा, म्हणजे यांचं घड्याळ फालतू नव्ह का? आजोबा कसं आहे की उदाहरण आहे हा, छोटा काटा 12वर आणि मोठा काटा सुद्धा 12वर म्हणजे वाजले की 12. आकाश सर लागला का बाण? हा सर तो काढा आणि तसंच मारा म्हणजे कायम तर जातील आता. पायी आले तर ठीक आहे, पण एवढे लांब का उभे आहेत? जवळ या की. केवढीशी दिसते. अहो मी एवढीच आहे. एक मिनिट एक मिनिट. हे घ्या हे घ्या हे घ्या. आता बघा मला. अगं बाई हे बघ काय दिलं. काय भुंग. हावशे भुंग नाही, ते बहिर्वक्र जुंग आहे. अगं चुंग नाही, भैरवकर चुंगम. अरे काय चाललंय सगळं आणि या काय असं नाचतायत? कोण आहेत या? तू ते जिल्हा परिषद 12 नंबरची आहेस ना? आपलं हे 12 नंबर शाळेची आहेस ना? तू गॅदरिंग सोडून कशाला आले का इथं पोरी? चल जा तिकडे. नाही नाही मुलगी नाहीये, म्हणजे फसवते बाई आहे. माझं नाव मैना सातारकर. म्हणजे तुम्ही फोनवर बोलले, तुम्ही घेत या ते मीच. फोनवर तर मला असं वाटलं का ऐश्वर्या राय भेटली आणि इथं आल्यावर पाहिलं तर बॉम्बची बाटली. दुष्ट. ओ मास्टर काय हा? कोण आहेत या? कोण आहेत हे? कपडे असे का घालून आले तिथे? एक कलावंत आहे, कलाकार आहेत, यांना शिक्षणाची हौस आहे. हा कलाकार आहे, म्हणजे मॉडेल आहे मॉडेल. अच्छा, म्हणजे जाहिरातींमधनं वगैरे काम करतात का? नाही नाही जाहिरात नाही, लग्न मंडप असतात की नाही, तिकडे असते पाणी देणाऱ्या बायका असते उभ्या असतात. तर त्यांना शिक्षणाची हौस आहे, आवड आहे म्हणून येतात त्या. या बसा. हा बसा. हा उगा तमाशा दाखव. बरं ठीक आहे, मी आता पुढचे प्रश्न घेते. घ्या ना, घ्या ना. हा? तर आता सगळ्यात आधी अक्षर ओळख घेऊया आपण. हा? हा. आता सांगा हे काय आहे? हा घोडा आहे. घोडा? तिकडून उतरायचं. शिडी 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 त्यांना वाटतं शिडी शिडी नाही आहे ते, असं म्हणजे वेगळं दुसरं सांगा बरं मॅडम. दुसरं अक्षर हा 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 हे हा. काय आहे? हे मी आहे. हा? हे काय? अरे तुम्ही बसा खाली. पुढचं अक्षर हे काय आहे? गळे गळ माशा पकडायचा. ए हौशे गळ नाही तो, ते हॉकी स्टिक आहे. काय आहे? हा? निसर्गामध्ये जे काही वस्तू उपलब्ध असतात त्यांना घेऊन आम्ही त्यांना शिकवत असतो. आता हे जसं हॉकी स्टिक वगैरे आहे, ते मी जे सांगितलं त्यांना हॉकी स्टिक वगैरे, हा हॉकी स्टिक अरे शिकवायची वा, माझी वा, वा. पद्धत. सर खूप छान, मला माझी आवडली पद्धत आहे. तुमची पद्धत, खूप वेगळी. नंतर मी त्यांना मस्त, हॉकी मस्त, स्टिक छान दाखवणार आहे. छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. मी मराठी, झी मराठी.